छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व महान राजे होते। श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती सगळ्यांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि शिवजयंती म्हटलं तर महाराष्ट्रभर सर्व आनंदाचं वातावरण असतं। तर आम्ही आमच्या गावात साजरी करतो, पण आमच्या गावात कसं मुंबईला वगैरे पोरं असतात, डिसेंबर महिन्यात दत्तजयंतीला येतात, त्यामुळे ह्या महिन्यात कोण यायला बघत नाहीत, येत नाहीत वगैरे, सुट्ट्या वगैरे भेटत नाहीत। त्यामुळे जी आम्ही थोडीफार पोरं आहेत तीच मिळून आम्ही साजरी करतो। गेल्या वर्षी आम्ही छोट्या पद्धतीने का होईना, गेल्या वर्षीचा माझा व्हिडिओ आहे त्या पद्धतीने आम्ही साजरी केली होती, पण ह्यावेळी आम्ही एकदम थोड्याफार आणि म्हटलं मोठे करूया, त्याच्या पुढच्या वर्षी थोडीफार मोठं करूया मोठ्या पद्धतीने वगैरे, तर तशीच आम्ही साजरी करणार आहोत आणि तुम्हाला समजेलच काय काय आम्ही यावेळी आयोजन केलेलं आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर। तर सुरू करायची आहे का नव्या व्हिडिओला। तर मंडप घाला वगैरे चालू आहे, मगाशी बघितलं दाखवलं असतं मी छोटे छोटे सीन वगैरे। तर आदल्या दिवशी आहे हे पताका वगैरे आम्ही जेवून आल्यानंतर लावायला चालू आहेत। रात्रीचे वाजलेले आहेत 12, बराबर 12 वाजलेले आहेत। तर भेटूया आता उद्या सकाळीच। चालतं एवढं, हे डोळ्याला पायाला काय करायचं हे हार घेऊन आलं वाटतं। सोड राहत बस। रात्री आम्ही मंडप छोटा घातला होता, पण सकाळी आणि परत वाढवावा लागला, कारण खुर्च्या वगैरे ठेवायला पुढे जागाच नव्हती, कारण मंडळी वगैरे बसायला जागा हवी, थोडा वाढवला आम्ही। काय विषय झाला? महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत। या कार्यक्रमानिमित्त आपल्या गावातील प्रत्येकांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। बोलत राहिला मी इकडे पाहतोय तर त्याकडे दिसत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व महान राजे होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते। छत्रपती शिवाजी महाराज हे किती शिवरायांसारखे नाचे कोणी नाही। शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला जिजामाता व शहाजीराजे यांच्या पोटी शिवराय जन्मले। मराठी स्वराज्य स्थापन व्हावे इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला। अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार।
शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व वडिलांचे जमलेले माझ्या शिवभक्त गावातील ग्रामस्थ व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहे. टोटल 14 ते 15 मुलांनी भाषण घेतलं होतं आणि सर्वांचे सादर चांगल्या प्रकारे केलं. तर आम्ही बक्षीस 3 काढलेत, पण बाकीचे नाराज होऊ नये त्यांना आम्ही काही ना काहीतरी पुन्हा घेतलेले आहे गिफ्ट म्हणून. त्यासोबत महिलांचा जो हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तो आता चालू आहे. त्यांना अल्पोपहार म्हणून आम्ही शिरा वगैरे केलेला आहे. हळदी कुंकवाला महिलांना काहीतरी भेटवस्तू देतात. तर आम्ही ह्या प्लेट आणल्यात केळीच्या पानासारख्या, नैवेद्याला बऱ्या पडतील म्हणून आम्ही प्रत्येकीला एक एक दिल्या. जवळपास 50 प्लेट आणल्या आम्ही. महिला आलेल्या होत्या ना, त्याला सगळं देऊन टाकलं. काहीतरी केलंय काय 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील, पण त्यांची पूजा फार कमी लोक करतात. पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात. ते माझे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. काय झालंय, बैलगाड्या गावात आहेत भरपूर, पण बैलच नाहीत. जी बैलवाले आहेत ती जाग्यावर नाहीत. मग म्हटलं चला बाजूचं गाव हनबरोड आहे, तिथून छकडा आणूया. मग तोच आणलाय, आता वडीत आणलाय. मग आता आम्ही पारंपरिक पद्धत आणखी वेगळी अवलंबणार, कारण आम्ही हातानेच ओढणार. बैल लावून वगैरे नसल्यामुळे हे करणार नाही आणि हातानेच मध्ये ओढणार. प्रसाद कसा झालाय? माझा नावच प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलांत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. दरवर्षी आम्ही मिरवणूक काढत नाही, एकदम साध्या पद्धतीने साजरी करतो. पण यावर्षी बोलली की मिरवणूक काढायची, तर त्यासाठी आम्ही डीजेचा वापर करतोय, पारंपरिक पद्धतीचा. तर आमच्या डीजे वगैरे आम्ही जास्त करून वापर करतच नाही.
तर मंडळी आमची शिवजयंतीचं म्हणजे मिरवणूक वगैरे संपन्न झालेला आहे. तर मी सहज खाली गेलो होतो सरवड्याला, तर एका मित्राला भेटलो. तो बोलला की आमच्या गावात 12वीच्या खाली मुलांनी शिवजयंती साजरी केली, प्रत्येकी 5-5 हजार काढलात. तो बोलला की मी स्वतः 9,000 रुपये दिलेत. मी म्हटलं जमा किती झाले, तर म्हटलं 2.25 लाख रुपये. म्हटलं एवढे का, पण बोलला की आम्ही महाप्रसाद वगैरे गावाला पूर्ण केलाय. म्हणलं एवढं लागतात, नाही डीजे सांगितलाय, बोला 1,10,000चा डीजे सांगितलाय, 1,10,000चा डीजे फक्त सांगितलाय आणि बाकी प्रसादाला, म्हणजे वेस्ट. पण आम्ही जास्त करून पारंपरिक पद्धतीचा वापर करतो. बघितलं असेल भरपूर व्हिडिओमध्ये डीजेचा वापर न करता, कारण आजची पिढी पूर्ण पुढे गेलेली आहे. दारू वगैरे प्यायची, ड्रिंक वगैरे करायची आणि धांगडधिंगा करून नाचायचं, एवढंच असतंय. त्याच्यासाठीच खर्च केलेला असतोय, बाकी काय नाही. ही आमची शिवजयंती आम्ही 3,410 रुपये 3,410 रुपयेमध्ये आम्ही पूर्ण, आता जेवढा कार्यक्रम बघितला तेवढा आम्ही हे केलेला आहे. महिलांना ते 50 प्लेट वाटल्या, बाकी साहित्य वगैरे म्हणा भरपूर काय असं वाटलं आणि काय वाटण्यासारखं होतं. त्यासोबतच मगाशी बोललो की बक्षिसे वाटली, कारण रांगोळी स्पर्धा ठेवल्या होत्या, त्याच्यातले 3 नंबर काढले आणि भाषण स्पर्धा ठेवल्या होत्या, त्यातले 3 नंबर काढले. आणि बाकीचे जे विद्यार्थी होते 11 ते 12 जण होते, ते नाराज होऊ नयेत त्यांना म्हणून आम्ही प्रत्येकी एक टिफिन दिला गिफ्ट म्हणून. तर आम्ही अशा प्रकारे वगैरे शिवजयंती साजरी केली. तर तुम्ही कशा प्रकारे शिवजयंती साजरी केली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवतोय. तर लास्टपर्यंत आलाच आहात तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.